त्यांच्या गुरुपौर्णिमेचं संपूर्ण वर्णन आपण केलं हो. आणि ते आपण केलेल्या वर्णनात ते सगळे चित्रच आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं की काय काय तिकडे झालं. तर असे जे असतात त्यांना म्हणजे ते परावलंबीच असतात. पण त्यांच्या- ही जी शिवसेना आहे उद्धव साहेब, कुठली जी ही आमची आपली तीच शिवसेना, दुसरी आहे, शिवसेना नाहीच. पण अमित शहा, निवडणूक आयोग यांनी अधिकृतपणे जी शिवसेना दुसऱ्यांच्या हातात दिली आहे ते अशा प्रकारे शिवसेना भाजपात कशा प्रकारे विलीन करू शकतात? नाही, शेवटी त्यांना म्हणजे हे असं- शिवसेनेचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न आहे का? हो, पण ते संपवू शकत नाहीत ना. इतके वर्ष होऊनही जनतेला ते माझ्यापासून तोडू शकत नाहीत. हेच तर त्यांचं दुःख आहे. त्याच्यामुळे आता शेवटचा पर्याय तोच आहे की जो त्यांचा पहिला पर्याय होता की जाऊन घालीन लोटांगण वंदीने चरण करायचं, कारण दुसरा पर्यायच नाहीये. किती काही चोराचोरी. बघा, एक गोष्ट सांगतो मी, हे मागे जाहीर सभेत बोललेलं आहे, कदाचित शिवसेनेचं निवडणूक चिन्ह हे निवडणूक आयोग दुसऱ्याला देऊ शकेल किंवा ते गोठवू शकेल. खरं गोठवायला पाहिजे जर असा वाद असेल, पण शिवसेना नाव ते दुसऱ्याला देऊ शकत नाही. तो अधिकारच नाही निवडणूक आयोगाला, कारण ते शिवसेना हे नाव माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी दिलेलं आहे. उद्या मी निवडणूक आयुक्ताचं नाव बदलून त्याचं नाव धोंड्या ठेवलं तर अधिकार आहे का? पण मग जर माझं नाव बदललं तर मी त्याला धोंड्याच म्हणणार. तर त्या धोंड्याला हा पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाहीये. तो चिन्ह तुम्ही काढून घेऊ शकता जर लोकशाही पद्धतीमध्ये आम्ही काही वेडवाकडं वागलो असेल, ज्याला करप्ट प्रॅक्टिस म्हणतात त्याला. पण संविधानानुसार असेल किंवा इतर काही गोष्टीनुसार असेल, त्याच्यात जर आम्ही चूक केलेली नसेल तर ते आमचं चिन्हही काढू शकत नाही. मतांची टक्केवारी वगैरे हा जे काय असेल ते त्या चिन्हापुरतं आहे, पण नाव नाही देऊ शकत. पण धोंड्याने हे केलं ना. त्या धोंड्याने ते बेकायदेशीर केले. त्या धोंड्याला शिवसेना नाव दुसऱ्याला देताच येत नाही ना. तो त्याच्या अधिकारच्या बाहेरच आहे. पण त्या धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसलेत म्हणून चालतंय. कारण एक धोंड्या गेला आणि दुसरा धोंड्या त्या खुर्चीवर बसलाय आणि तरी तो निर्णय बदलायला तयार नाही. पण ते लोक नाही ऐकणार त्यांचं. शेवटी चोरीचा माल जो आहे, आता तुम्ही चोरून मतं मिळवलीत आणि त्याच्यावरती जर का मर्दुमकी गाजवत असाल तर चोर तो चोरच आहे. उद्धव साहेब, गेल्या वर्षभरात राज्यात आणि देशामध्ये अनेक घडामोडी घडल्या म्हणा, उलतापालटी झाल्या म्हणा. लोकसभेच्या निवडणुका होऊन 1 वर्ष झालं. या 1 वर्षात सुद्धा बऱ्याच घडामोडी देशात आपण घडताना पाहिल्या. मुख्य म्हणजे 1 वर्षापूर्वी नरेंद्र मोदींनी लोकसभेतलं बहुमत गमावलं. मोदीसारख्या विष्णूच्या अवतारानं लोकसभेत बहुमत गमावणं, याकडे तुम्ही कसं पाहता? काय होतं की ते एक आपल्यामध्ये काही म्हणी म्हणा किंवा काही गोष्टी आहेत की तुम्ही कदाचित सर्वजणांना एकदा मूर्ख बनवू शकता. एकाला तुम्ही सर्वदा मूर्ख बनवू शकाल, पण सर्वांना सर्व काळ मूर्ख बनवू शकत नाही. मला असं वाटतं याच्यामध्ये सगळं आलं. हळूहळू त्या जे काही गारूड टाकलं होतं त्यातनं लोक बाहेर पडायला लागलेत आणि आता तर आणखीन पडलेत. शेवटी तुम्ही किती काळ लोकांना देणार? म्हणजे 5 वर्ष दिली, 10 वर्ष दिली. ही 5 वर्ष आणि 10 वर्ष ही जनतेच्या आयुष्यातली, म्हणजे देशाच्या आयुष्यातली आहेत. देशाच्या आयुष्यातली ही वाया गेलेली वर्ष. म्हणजे 14 साली समजा 10 वर्षाची लोक होती, ती आता मुलं होती, ती आता आली ना 21व्या वर्षात आली. मग त्यांना 21व्या वर्षानंतर तुम्ही 10 वर्षापूर्वी जे काय सांगितलं होतं की आम्ही एवढ्या नोकऱ्या देऊ, आम्ही असे उद्योग देऊ, आम्ही असं ते देऊ, ते कुठे आहेत? आणखीन 10 वर्ष खूप झाली. देश म्हणजे आपला किती कोटी अब्जाचा झाला आता? 140 कोटी. 140 कोटी. म्हणजे दुसरं काही नसलं तरी जगामध्ये नंबर 1 आपण लोकसंख्येत आहोत. तिसरी अर्थव्यवस्था, महाअर्थव्यवस्था झाली नसली. नाही, पण एक मी काल वाचलं एका ठिकाणी की अमेरिकेतली एक कंपनी, तिची अर्थव्यवस्था ही आपल्या देशापेक्षा जास्त आहे, जी गेल्या 10-1 वर्षापूर्वीच जन्माला आलेली कंपनी आहे. बरं. आणि तिची अर्थव्यवस्था ही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या बरोबरीने किंवा आपल्या देशाच्या